भाऊ, आम्हाला तुमची झालमुरी खाऊ घाला. कसे बनवतात? हो, चांगला वाला कितीच आहे? 10-20 हो, जे पण आहे ते बनवा. हो, झालमुरी खाल्ली तुम्ही खाणार, नक्कीच खाणार. तर किती? 10 रुपये द्यायचे. दुकानात आलेस? हो, 10 रुपये द्यायचे. नाही भाऊ, असं नाही. हा एक छोटा थांबा होता जो 2026च्या बंगाल विधानसभा निवडणुकीतील सर्वात व्हायरल क्षणांपैकी एक बनला. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी झारग्राममध्ये या दुकानात थांबून झालमुरीचं एक पाकिट विकत घेऊन ते स्थानिकांसोबत खात आहेत. आता हा क्षण जरी व्हायरल झाला असला तरी झारग्रामचे वास्तव केवळ एका साध्या झालमुरीच्या पाकिटापेक्षा खूपच वेगळे आणि अधिक गुंतागुंतीचे आहे. आता झाडग्राम हे बंगालमधील एक आदिवासी आणि गरीब प्रदेश असलेल्या जंगलमहालच्या मध्यभागी आहे आणि येथे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातींची मोठी लोकसंख्या आहे. झारग्राम हा एक असाही भाग आहे जिथे राजकीयदृष्ट्या तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व आहे. दादा, एकदा तुमचं नाव सांगा. सर, माझं नाव विक्रम कुमार साव आहे. विक्रमजी, आम्ही तुमच्या एका मुलाखतीत पाहिलं की तुम्ही लोक इथं गया बिहारमधून आला होता. तुम्ही लोक इथे कधी आला? मी ते 12 वर्षापासून आहे. 12 वर्षांपासून इथेच काम करत आहात. एक गोष्ट सांगा विक्रमजी, तुम्हाला चांगलं वाटले की नाही हे मी तुम्हाला विचारणार नाही. हे उघड आहे की जर पंतप्रधान कोणाच्या दुकानात आले आणि झालमुरी किंवा दुसरं काही विकत घेतलं तर चांगलंच वाटेल. पण मी तुम्हाला एक गोष्ट ही विचारू इच्छिते की जर तुम्हाला संधी मिळाली आणि तुम्हाला पंतप्रधानजींना काही सांगायचं असेल की झारग्राममध्ये किंवा बंगालमध्ये अशी एखादी गोष्ट आहे ज्यावर तुम्हाला वाटतं की लगेच काम झालं पाहिजे किंवा ती ठीक झाली पाहिजे, तुम्ही काय म्हणाल? यासाठी राजकारण सर आम्ही नाही बोलू शकत. आम्ही तर काय मागणार? जर त्यांना आम्हा गरिबांवर जास्त दया असेल तर आमच्या मुलाला नोकरी द्या. तुम्ही काहीच मागत नाही. हा जो तुम्ही झालमुरीचा स्टॉल चालवता यातून साधारणपणे तुम्ही लोक एका कुटुंबात 4-5 जण असाल. तुमचं काम चालत आहे, तुम्हाला काहीतरी अजून चांगलं व्हावं असं वाटतं आणि काही चांगलं झालं तर चांगलीच गोष्ट आहे. याने तर फक्त घर संसार चालतो बस. ते तर भाड्यामध्ये घरभाडं आणि खाण्यापिण्यातच निघून जात असं. आणि तुम्ही इथे या झालमुरीच्या स्टॉलवर कधीपासून बसत आहात? हा स्टॉल तिकडे गाडीवर होता जेव्हा गाडी होती. हे दुकान व्हायला म्हणजे तेच 14-15 महिने झाले हे दुकान झालंय. ते आणि त्याच्या आधी तुम्ही गाडीवर पण बसायच्या? गाडीवर ठेवायचो. हे सांगा, तुमचा जो खर्च आहे, जसं आम्ही बघत आहोत तुम्ही चणे वापरता, मुरमुरे वापरत आहात, मुरमुरे वापरता, हे सगळं वापरता. आजपासून 3-4 वर्षापूर्वी तुमचा जेवढा खर्च होता त्या खर्चात काय फरक पडला आहे आणि तुम्ही जी किंमत घेऊ शकत आहात त्यात काय फरक पडला आहे? बघा सर, तसंच आहे. थोडी महागाई वाढली तरी मी तसंच देतो. पूर्वी किंमत थोडी कमी होती तरी मी त्याच पैशात अजूनही देत आहे. मी किंमत वाढवली नाही सर. 10चे 10 पूर्णच्या पूर्ण तसंच आहे. कधी तुमचं मन झालं का किंमत वाढवावी की असा विचार केला की काम चालूच आहे? नाही सर, असा कधी विचार केला नाही. तसा विचार केला तर ग्राहक विचार करतात थोडी गडबड होते, स्वतःला चांगलं वाटत नाही. पूर्ण खाण्यात असतं तर चांगलं. भारत देशाचे पंतप्रधान झारग्राम मध्ये आले, जे दुकान बिहारमधून, बिहारचे लोक. पंतप्रधान म्हणतायत की बंगालमध्ये काम नाही, काहीच काम नाही, नोकरी बिक्री काही नाही. तर नोकरी बिहारचे लोक असे इथं काम करून आपला उदरनिर्वाह करताय. इथे असे पंतप्रधान आले तर ते तिथून आले तर चांगलं आहे. आमच्या झारग्रामसाठी तर चांगलं आहे. भाजपची जी परिस्थिती आहे इथे बंगालमध्ये ती इतकी चांगली नाहीये. पण इतक्या वर्षापासून जे मागे होते आता या वर्षात थोडा बदल झालाय. परिवर्तनाबद्दल जी थोडी चर्चा होत आहे त्यामुळे थोडं मतदान जो घटक आहे तो पूर्वीपेक्षा चांगला होईल. आता मला वाटतं की भाजपने पण यायला हवं, कारण टीएमसी खूप दिवसांपासून आहे. तर आता जर भाजप पण आले तर त्यांची कामाची पद्धत आणि आम्हाला म्हणजे ते पश्चिम बंगालसाठी काय करतील हे पण आम्ही बघायला हवं. तर तसं मला आता वाटतं की भाजपानेच यायला हवं. मग बाकीचं तर नंतर बघितलं जाईल. जर भाजप काम करू शकला नाही तर मग बाकीचे पक्ष आहेतच. आता जे नवीन झालं आहे युवा साथी, हो, तर ते पण मला वाटतं की ते न होता जर थोडं नोकरीवर लक्ष केंद्रित केलं असतं आणि सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या जर परीक्षा घेण्यासाठी जास्त म्हणजे तर मला वाटतं की थोडा बदल झाला असता. माझं तर वय झालंय. मी आधी पण एक पक्ष बघितलाय आणि दीदींना पण बघत आहे. दीदीच्या आल्यापासून आमच्या लोकांची खूप उन्नती झाली आहे. मी तर आज जगते आहे, खाते आहे दीदीच्या देण्यामुळे. एक काम मिळालं आहे, एक काम करते आहे. मग लक्ष्मी भंडार मिळत आहे, तांदूळ मिळत आहेत. आणि पूर्वी खूप चांगला रस्ता, हॉस्पिटल, ऑफिस कचेरी लाईन जाण्यापूर्वी आमच्याशी ते वाईट वागायचे, चांगली सुरुवात करत नसतात. आता दीदी आल्यानंतर आम्ही जिथे कुठे जातो तिथे लोक आदराने बोलतात. सगळं काही दीदीसाठीच. आम्हाला दीदीच पाहिजे.
भाजपचं असं म्हणणं आहे मॅम की जे तुम्हाला लक्ष्मी भंडार या प्रकारचा टाका दिला जात आहे तो एक प्रकारे तुमची मतं विकत घेण्यासाठी पैसे देत आहे. नाही नाही नाही, मला तर 2 डोळे आहेत ना. मी तर बघते आहे की काय होत आहे. मला दीदीच पाहिजे. आम्ही लोक दीदीलाच बघू. तृणमूल आणि भाजपपेक्षा मोठं कोणी नव्हतं, पण तू वेळेवर चांगल्या देशातून तर नोकरी नाही. माझा मुलगाच MSc करून बसू नये, नोकरी नाही. काहीतरी चिंता तर आहेच. फक्त भत्ता देऊन काय होणार? भत्ता देऊन MSc पास करून MSc करून तिला भत्ता दिल्यानं तिचं मन तर समाधानी राहणार नाही, मुळीच नाही. एकतर दबाव निर्माण होत आहे, काही काम होत नाही. आमच्या वॉर्डमध्ये तर 13 नंबर वॉर्डची रहिवासी काहीच काम होत नाही. ना गटारा झाली आहेत, ना लाईट झाली आहेत, काहीच नाही, अंधार. एकदा जेव्हा पथसभा झाली, पथयात्रा झाली, तेव्हा ममता दीदींना दिलं होतं, तेव्हा त्या म्हणाल्या की हो होऊन जाईल. त्यानंतर तो लाईट 15 दिवस जळला. 15 दिवस. त्यानंतर आता आणखीन पूर्णपणे अंधार आहे. पुढं तर टीएमसीच आहे. टीएमसी आहे, कारण इथं जे काही सगळं काम वगैरे आहे, म्हणजे 15 वर्षात टीएमसीने खूप काही केलंय. म्हणजे आमचा जो जंगल महाल एरिया आहे ना, याचं खूप सारं काम झालं. काय बघा, जे सरकार येईल त्या सरकारमध्ये काही ना काही चुकीचं थोडंफार तर होणारच. असं नाहीये कुणी असं काम करू शकत नाही की सगळं काही ठीक असेल, कुणाचंही नाही. तर या जंगल महालमध्ये टीएमसीनं जे केलं ते खूप चांगलं केलं. पंतप्रधानांनी त्यांच्या झालमुरीचा निश्चितच आनंद घेतला. पण झारग्राममधील 2020च्या राज्य प्रचार मोहिमेसाठी या मोहिमेचा खरा मसाला केवळ झालमुरी किंवा आपले राजकारणी आनंद घेऊ शकतील अशा इतर कोणत्याही चटकदार पदार्थांमध्येच नसेल. तो सामाजिक सुरक्षा, नोकऱ्या, कल्याण यांसारखे खरे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवले जाऊ शकतात की नाही यातही असू शकतो.